नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। आपले व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर काही मदत हवी लागली तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल। तर आता प्रतीक्षा संपलेली आहे। मोठ्या प्रतीक्षेनंतर बीएड सीईटीचा निकाल लागलेला आहे। अनेक कॅन्डिडेट आम्हाला पर्सेंटाइल गुण मिळालेले आहेत किंवा आम्हाला एवढे मार्क होते, एवढे क्वेश्चन बरोबर होते, पर्सेंटाइल वेगळे आलेले आहेत। तर लक्षात घ्या, बीएड सीईटीचा जो निकाल आहे तो पर्सेंटाइल नुसार लागलेला आहे, मार्कांनुसार लागलेला नाही। त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही चौकशी केली तरी देखील तुम्हाला या संदर्भात परिपूर्ण माहिती मिळत नाही। त्यामुळे आता बीएड प्रवेश प्रक्रिया आहे, तुम्हाला जे पर्सेंटाइल मिळालेले आहेत याच्यावरतीच पुढची प्रोसेस अवलंबून असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे जो सीईटीचा स्कोर कार्ड आहे तो पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करून ठेवायची आहे आणि त्यानंतर जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो देखील सांभाळून ठेवायचा आहे। याचा तुम्हाला पुढील कॅप प्रोसेससाठी उपयोग होणार आहे। स्कोर कार्ड महत्त्वाचा आहे, ते मात्र तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये लागणार आहे। तर अशा प्रकारे आता याच्यानंतर पुढची प्रोसेस काय राहणार आहे, साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर जून महिन्याच्या अखेरपर्यंत कॅप प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे। कॅप प्रोसेसमध्ये पुन्हा नव्याने तुम्हाला फ्रेश फॉर्म भरावा लागतो, डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात। याच्यामध्ये तुम्हाला जी स्क्रुटिनी आहे, स्क्रुटिनी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर ऑनलाईनच तुम्हाला घर बसल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागतात। याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल लागतात। तर आवश्यक कागदपत्रे कोणती, तर याचा माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल। साधारणतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे बीएड ॲडमिशन करणारे जे कॅन्डिडेट आहेत तर यांची एकत्रित मेरिट लिस्ट लागली जाते आणि त्याच्यानंतर जी कॅप प्रोसेस आहे म्हणजेच कॉलेज राऊंड जे आहेत ते सुरू होतात। साधारणतः 2 ते 3 राऊंड होतात आणि त्यांच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड होत असतो। तर अशा प्रकारे साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत ही प्रोसेस, कॅपची प्रोसेस चालू राहत असते। तर एकंदरीत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता बीएड सीईटीचा निकाल लागलेला आहे। जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येतात तर यांच्यासाठी महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कॅप प्रोसेसमध्ये जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील, रिसिप्ट असतील तर फॉर्म भरू शकता, पण मात्र तुम्हाला कॉलेज कॅप राऊंड जेव्हा लागेल, कॉलेज अलॉट होतील त्यामध्ये मात्र तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंत हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अनिवार्य आहे। जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमध्ये बाद करण्यात येतं। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे। जर तुम्हाला कॅप प्रोसेस संदर्भात जर काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। याचबरोबर परिपूर्ण माहिती व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल। आवश्यक कागदपत्रे कोणती, मेथड कशी निवडायची आणि याच्याबरोबर जे ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे म्हणजेच मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत झालेला आहे तर कन्व्हर्जन जो फॉर्म आहे तो महत्त्वाचा आहे, तो कसा भरायचा याची परिपूर्ण माहिती व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केली जाणार आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।